खरं म्हणजे सुखी संसार सुखाचा व्हावा म्हणून मार्गदर्शक तत्त्व जर तयार केली पाहिजेत, तर पहिलं आणि शेवटचं तत्त्व हे की पत्नीवर कोणत्याही परिस्थितीत संशय न घेणं हे असेल. पुरुषाला प्रत्येक बाबतीत दोषी धरणं योग्य नाही. काही प्रसंग असे घडतात तेव्हा बुद्धी काम करत नाही, चूक होऊन जाते. तोंडातून निघालेला शब्द हा बाणच असतो. तो जिव्हारी लागला तर कुठल्याही बाबतीत स्त्रीला बोललेलं चालेल, पण तिच्या चारित्र्याबद्दल ती चूक असली तरी खपवून घेत नाही. 99.99% पुरावा नसतो. संसाराची घडी मात्र विस्कटून जाते. पुन्हा कितीही मनधरणी केली तरी तो प्रसंग विसरत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती पुरुषांची होते. मनात आलेला संशय खराच असतो असं नाही, पण झोप उडून जाते. अवघड जागेवरचं दुखणं आहे. विचारलं तर गुन्हा, नाही विचारलं तर घोंगडं किती दिवस भिजत ठेवायचं. फार मोठी बिकट अवस्था असते. खरं म्हणजे जे पुरुष स्वतः बाहेर गेले असतात तेच बहुधा संशयखोर असतात. शितावरून भाताची परीक्षा म्हणजे स्वतः तसं असल्यामुळं बायकोशी बोलणारा दिसला की ह्यांच्या डोक्यात किडा वळवळायला लागतो. जे लोक दोस्त मंडळींमध्ये ह्याच्या त्याच्या बायकांविषयी फालतू चर्चा करतात त्यांचीही सवय त्यांच्या घरात केल्याशिवाय राहत नाही. मन चिंती ते वैरीन चिंती असं म्हणतात. मनानं साफ असलेली व्यक्ती कधीही बायकोवर संशय घेणार नाही. पती आणि पत्नीमध्ये अस्पष्ट बोलणं नसावं, संशयास्पद वागू नये, सगळ्या नात्यागोत्यांची माहिती द्यावी. मानलेले भाऊ हा प्रकार शक्यतो नसावा. असल्यास स्पष्ट कल्पना पतीला द्यावी. उठसूट बहिणी मानणं, भाऊ मानणं हे दोघांनी टाळलं पाहिजे. आपले मित्र कसे आहेत याची जाणीव त्या व्यक्तीला असते. मग मित्रांशी बायको सलगी करायला लागली की पुढे नको तर रामायण घडतं. हे ध्यानात घेतलं पाहिजे. टाळी एका हातानं वाजत नाही. कुठलीही स्त्री स्वतःचा संसार उद्ध्वस्त करणार नाही. एकदा नाही 1000 वेळा विचार केला पाहिजे या गोष्टीचा दोघांनीही.